हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द SSV ऑफिशियल. आजच्या प्रॅक्टिस सेशनमधला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे सॉईल मेकॅनिक्सचा पण आणि फ्लूड मेकॅनिक्समध्ये पण तो दिसतो. क्वेश्चन असा आहे, विच इज अ नॉट मेथड ऑफ ऑब्टेनिंग फ्लो नेट्स. इलेक्ट्रिकल फ्लो अनालॉजी, कॅपिलरी फ्लो अनालॉजी, सँड मॉडेल्स की फ्लो मॉडेल्स. फ्लो नेट्स म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येतं हे फ्लो लाईन्स आणि इक्विपोटेन्शियल लाईन्स जे की परपेंडिक्युलर असतात फ्लो लाईनशी. आणि इट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ 2 डायमेन्शनल स्टेडी स्टेट फ्लो. तर फ्लो नेट्स ऑब्टेन करण्यासाठी कोणत्या मेथड्स आहेत त्या मेथड्स पाहूयात. मेथड्स आहेत ग्राफिकल मेथड, इलेक्ट्रिकल फ्लो अनालॉजी मेथड, सँड मॉडेल, कॅपिलरी फ्लो, solution of Laplace equation or analytical method. These are the methods to find out the flow nets. यामध्ये फ्लो मॉडेल नाही आहे, सँड मॉडेल आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. सँड मॉडेल आहे, कॅपिलरी फ्लो आहे, इलेक्ट्रिकल फ्लो अनालॉजी मेथड आहे, पण फ्लो मॉडेल नाही आहे. तर ऑप्शनमध्ये फ्लो मॉडेल ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. नॉट अ मेथड विचारलेला आहे, सो फ्लो मॉडेल इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केनेडी इन हिज सिल्ट थेरी assumed that the silt is kept in a suspension because of it is generated from the Kennedy and Lacey's. या दोन थेरी यूज केल्या जातात. सिल्ट थेरी ॲज अ सिल्ट थेरी म्हणून केनेडी अँड लेसिस या दोन थेरीज यूज केले जातात. केनेडीमध्ये असं अजून केलं जातं की सिल्ट इज केप्ट इन अ सस्पेन्शन बिकॉज ऑफ इट इज जनरेटेड फ्रॉम द बेड ओनली. तर लेसिसमध्ये असं अजून केलं जातं की इडीज आर जनरेटेड फ्रॉम द बेड अँड साइड्स ऑल्सो. सो या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे बेड ओनली. Next question is, the rock formed due to solidification of molten mass laying below or above the earth is called as. त्या रॉकला काय म्हणलं जातं? सेडिमेंटरी रॉक्स, इग्नियस रॉक्स, ॲक्वेयस रॉक, मेटामॉर्फिक रॉक्स. जे रॉक सॉलिडिफिकेशन ऑफ अ मोल्टन मास पासून बनलेले असतात त्यांना इग्नियस रॉक्स असे म्हणतात. इग्नियस रॉक बिलो और अबव द अर्थ दोन्ही ठिकाणी हे फॉर्म होतं. तर यामध्ये जे टाईप्स आहेत इग्नियस रॉक्सचे ते कोठे फॉर्म होतं त्यावरून पडलेले आहेत. इफ इग्नियस रॉक्स फॉर्म बिनीथ द सरफेस ऑफ द अर्थ, हे सरफेस या सरफेसच्या खाली जर इग्नियस रॉक फॉर्म झाला किंवा अंडर द अर्थ क्रस्ट तर त्याला म्हणलं जातं प्लुटोनिक रॉक और इंट्रुसिव्ह रॉक असे म्हणलं जातं. दुसरा जो आहे हायपावेसल रॉक्स फॉर्म फ्रॉम द अर्थ सरफेस ॲट अ शॉर्ट डिस्टन्सेस. जर या अर्थ सरफेसच्या शॉर्ट डिस्टन्सवर जर फॉर्म झालेला असेल तर त्याला हायपावेसल रॉक म्हणलं जातं. आणि जर इग्नियस रॉक हे सरफेसवर फॉर्म झालेला असेल तर त्याला ओल्कॅनिक रॉक असे म्हणले जाते. ओल्कॅनिक रॉक किंवा एक्सट्रुसिव्ह रॉक असं म्हणलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन इज, the ratio between the area of crop irrigated and quantity of water required during entire period of growth is known as the duty. Duty is the area of crop irrigated and quantity of water required during entire period. या रेशोलाच ड्युटी असं म्हणलं जातं आणि याचं युनिट होणार आहे एरिया हेक्टरमध्ये मेजर केला जातो आणि डिस्चार्ज जे आहे ते क्युमेकमध्ये मेजर केलं जातं. सो हेक्टर पर क्युमेक हे त्याचं युनिट असणार आहे. नेक्स्ट जी टर्म आहे डेल्टा इज द टोटल डेप्थ ऑफ वॉटर रिक्वायर्ड बाय द क्रॉप. ज्या क्रॉपला टोटल डेप्थ ऑफ वॉटर लागणार आहे त्याच्या पूर्ण इंटायर ग्रोथसाठी त्याला डेल्टा असे म्हणले जाते. त्याला मीटर किंवा सेंटीमीटरमध्ये मेजर केलं जातं. आणि बेस पिरियड इज द पिरियड वेन इरिगेशन वॉटर इज अ फर्स्ट सप्लायड फॉर अ प्रिपरेशन फॉर द ग्राउंड. जेव्हा सोईंगच्या अगोदर आपण ग्राउंडचं प्रिपरेशन करतो तेव्हा जे इरिगेशन वॉटर इरिगेट केलेलं असतं आणि टू इट्स लास्ट वॉटर बिफोर हार्वेस्टिंग द पिरियड इज नोन ॲज द बेस पिरियड. इट इज मेजर्ड इन अ डेज. नेक्स्ट क्रॉप पिरियड जे आहे फ्रॉम इन्स्टंट ऑफ इट्स सोईंग
टू दॅट ऑफ इट्स हार्वेस्ट ऑफ अ क्रॉप, त्यालाच क्रॉप पिरियड म्हटलं जातं. बेस पिरियड इज द लेस दॅन द क्रॉप पिरियड असतं. आणि यामध्येच एक बेसिक फॉर्म्युला आहे तो की खूप इम्पॉर्टंट आहेत, यावर न्यूमेरिकल्स हे विचारले जातात. डेल्टा इज इक्वल टू 8.64 बी इज द बेस पिरियड डिवायडेड बाय ड्यूटी इज हेक्टर पर क्युमेक अँड बेस पिरियड डेजमध्ये, हे हेक्टर पर क्युमेकमध्ये, हे डेजमध्ये असलं की हे मीटरमध्ये आन्सर येतं. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. द राईज अँड फॉल मेथड ऑफ रिडक्शन्स ऑफ लेवल्स प्रोव्हाइड्स अ चेक ऑन सर्वेइंगचा क्वेश्चन आहे हा. यामध्ये रिडक्शन ऑफ लेवल्ससाठी दोन मेथड्स आहेत, एक राईज अँड फॉल मेथड आणि जी दुसरी असते ती कॉलिमेशन और हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट, कॉलिमेशन और हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट HI, आणि दुसरी राईज अँड फॉल मेथड. तर राईज अँड फॉल मेथडमध्ये जी चेक आहेत ते बॅक साईड, फोर साईड आणि इंटरमिडिएट साईड्सवर हे घेतले जातात. आणि जी हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड आहे त्यामध्ये चेक इज द डिफरन्स बिटवीन सम ऑफ द बॅक साईड मायनस द सम ऑफ द फोर साईड इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन द लास्ट आरियल मायनस फर्स्ट आरियल. ओके, याचा आन्सर आहे ऑल ऑफ दिस. नेक्स्ट क्वेश्चन इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी इज. Moment of inertia is the moment of movement and its unit is meter to the power of 4. जर moment of inertia of area विचारलं तर हे आन्सर असणार आहे. आणि जर युनिट ऑफ मास मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला असेल तर याचं युनिट असतं kg मीटर स्क्वेअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज floating body attains stable equilibrium if its meta center is. फ्लोटिंग बॉडी आणि सबमर्ज्ड बॉडीसाठी काही इक्विलिब्रियम कंडिशन्स दिलेल्या आहेत ते पाहूयात. सी द टेबल. इन दिस टेबल द फ्लोटिंग बॉडीसाठी द स्टेबल इक्विलिब्रियम कंडिशनसाठी मेटा सेंटर लाईज अबव द सेंट्रॉइड, अनस्टेबलसाठी मेटा सेंटर लाईज बिलो द सेंट्रॉइड आणि न्यूट्रलसाठी मेटा सेंटर अँड सेंट्रॉइड हे कोइन्साइड्स असतात. देन सबमर्ज्ड बॉडीसाठी सेंटर ऑफ बॉयन्सी हा फॅक्टर कन्सिडर केला जातो. तर फ्लोटिंग बॉडीसाठी मेटासेंट्रिक हाईट कन्सिडर केली जाते. सबमर्ज्ड बॉडीसाठी स्टेबल कंडिशनसाठी सेंटर ऑफ बॉयन्सी लाईज अबव द सेंट्रॉइड अँड अनस्टेबल कंडिशनसाठी सेंटर ऑफ बॉयन्सी लाईज बिलो द सेंट्रॉइड. न्यूट्रलसाठी ते दोन्ही कोइन्साइड असणार आहेत. तर क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे फ्लोटिंग बॉडी अँड स्टेबल इक्विलिब्रियम. फ्लोटिंग बॉडीसाठी मेटा सेंटर कन्सिडर केलं जातं आणि अबव द सेंट्रॉइड फॉर स्टेबल इक्विलिब्रियम. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अ फिरेटिक लाईन इज defined as a line within a dam section below which there are positive equipotential lines, positive hydrostatic pressure, negative hydrostatic pressure and negative equipotential lines. क्वेश्चन समजून घ्या. बिलो त्या फिरेटिक लाईनच्या बिलो विचारलेला आहे. फिरेटिक लाईन सी इन दिस डॅम दिस इज द टॉप मोस्ट फ्लो लाईन. जी टॉप मोस्ट फ्लो लाईन असते त्याला फिरेटिक लाईन असं म्हणलं जातं. फिरेटिक लाईन और सिपेज लाईन ऑफ सिपेज असं म्हणलं जातं. सॉईल बिलो द फिरेटिक लाईन, ही जी सॉईल असते इज कम्प्लिटली काय असते, सॅच्युरेटेड असते. त्यामुळे यामध्ये जे प्रेशर असतं ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर असतं. सॅच्युरेटेड आहे म्हणल्यानंतर हायड्रोस्टॅटिक प्रेशर अँड प्रेशर अबव अँड ऑन द फिरेटिक लाईन हे काय असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. ॲटमॉस्फेरिक हे फिरेटिक लाईनवर अँड अबव अँड बिलो जर विचारलं तर इट्स हायड्रोस्टॅटिक प्रेशर. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर. मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इन अ रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये मॅक्झिमम शिअर स्ट्रेस हे किती असतं, तर मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इन अ रेक्टँग्युलर सेक्शन, शिअर स्ट्रेसचं जे डिस्ट्रीब्युशन असतं, शिअर स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन हे पॅराबोलिक असतं फॉर द रेक्टँग्युलर
section and maximum shear stress is at the neutral axis. न्यूट्रल ॲक्सिसला मॅक्झिमम शिअर स्ट्रेस असतो आणि तो असतो 1.5 टाइम्स ऑफ टव ॲव्हरेज. मॅक्झिमम जे शिअर स्ट्रेस असतं त्याच्या 1.5 टाइम्स असतं. हे होमोजिनियस सेक्शन आहे रेक्टँग्युलरचं, त्यामुळे हे पूर्ण पॅराबोलिक डिस्ट्रीब्युशन आहे. आर सी सीसाठी काय होतं, आर सी साठी हे हेट्रोजिनियस सेक्शन आहे. सो इन आर सी सी दिस इज न्यूट्रल ॲक्सिस. न्यूट्रल ॲक्सिसच्या वर पॅराबोलिक सेक्शन असतं आणि खाली हे कॉन्स्टंट सेक्शन प्रोव्हाइड केलं म्हणजे असतं. सो या क्वेश्चनचा आन्सर मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इन अ रेक्टँग्युलर इज 1.5 टाइम्स द ॲव्हरेज शिअर स्ट्रेस. आजचा लास्ट क्वेश्चन पाहूयात. सिंपल असा क्वेश्चन आहे. इंडियन रोड काँग्रेस IRC वॉज फाउंडेड. इंडियन रोड काँग्रेस आपल्याला माहिती आहे 1934ला हे फाउंड झालेलं आहे. इंडियन रोड काँग्रेस 1934. ओके फ्रेंड्स, थँक्यू. भेटूया नेक्स्ट सेक्शनमध्ये अशाच क्वेश्चनसोबत. आणि हा तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की नेक्स्ट सेशन प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर असेल की प्रॅक्टिस सेशनवर असेल. ओके.